नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय. खरं तर ह्या दोन्ही आठवड्यामध्ये म्हणजे 6, 7, 8, 9, 10 तारखेपर्यंत आणि पुढे 14 पासून जो काही वाढ होणार आहे ती 22-23 पर्यंत ही सुद्धा आहे. एकंदरीत चित्र जर आपण थोडक्यात समजून घेतलं तर हे मान्सून पूर्व म्हणजे मान्सून येण्या अगोदर चक्रीवादळ बनणं अशा गोष्टी बनतात ज्या आपण 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूयात, ह्या दोन्ही आठवड्यामधली स्थिती काय आहे, लग्न सराई किंवा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर स्थिती काय आहे हे सुद्धा पाहून घेऊयात. आणि विशेषतः अनेक शेतकऱ्यांना जे काही प्रश्न पडले असतील त्या प्रश्नांचं उत्तरही घेऊयात. दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे 8 तारखेला दक्षिण महाराष्ट्रातल्या धाराशिव पट्टा असेल, बीड पट्टा असेल, मराठवाड्यातील लातूर नांदेड पट्टे असेल, ह्या 2 दिवसामध्ये म्हणजे 7, 8, 9 ला वातावरण हे खराब होणार आहे. पाऊस सगळ्या गावांना पडणार नाही ह्या 2-4 दिवसामध्ये, जसं तुम्हाला मागे सांगितलंय त्या पद्धतीनं स्थानिक वातावरणाचा पाऊस हा असणार आहे. इकडे धुळ्याला पण 1-2 ठिकाणी राहील. आता काय होतंय की तुम्हाला असं वाटतंय की पाऊस सांगितलाय आमच्या भागात आणि तो पडला नाहीये. हे बघा, याची व्याप्ती खूप कमी आहे. स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे, जसं की काल परवा दिवशी अमरावतीला झालंय, अमरावतीच्या 1-2 ठिकाणी झालंय, अशातला हा घोटाळा आहे. त्यामुळे फक्त सतर्कतेचं नियोजन करता येईल असं करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही 14चा आणि पुढील 15चा कालावधी आहे, या कालावधीमध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरणाची भीती राहू शकते. काही ठिकाणी थोडा मोठा सुद्धा पाणी होऊ शकतो. कालावधी मोठा आहे. आपण आपल्या प्रयोगशाळेमध्ये गेल्याच्या नंतर ती तालुके सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करूयात. आणि इथे कार्यक्रम जो होतो त्यामध्ये मान्सून बाबत जी तुमच्या मनामध्ये भीती घातलेली आहे की दुष्काळ पडणार आहे, आता मराठवाड्यातला, विदर्भातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी घाबरतो या गोष्टीला. हे बघा, भूमिका माझी स्पष्ट आहे आणि ठाम आहे. पावसामध्ये खंड पडणं, थोडाफार पाऊस ताळण देणं, ह्या दरवर्षी घडणाऱ्या गोष्टी आहेत. हे काही नवीन नाहीये. पण मान्सूनची स्थिती जी आहे, काल आयएमडीनं पण जाहीर केला त्यांचा दुसरा रिपोर्ट की 96% ते 106% एवढीशी मर्यादा राहू शकते. त्यामुळे तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतोय की दुष्काळ तर नाहीच, पण जाता जाता परतीचा पाऊस सुद्धा धो बरसल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याकडनं गेल्या वर्षीपासून तुम्हाला याचं पूर्ण मार्गदर्शन मी आतापर्यंत करत आलोय. कधीच घाबरलो नाहीये, कधीच 2 तोंडी बोललो नाहीये आणि कधीच या गोष्टीमध्ये जे निर्णय घ्यायचे ते ठामच घेतलेत. सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. बाकी विषय असा आहे की अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न उद्भवतात की आमचं शेत चिबडं आहे, जर पाऊस दुष्काळ नाही मग मोठा असेल तर तिथे काही करावं का. हे पहा, गेल्या वर्षी जी कंडिशन झाली आहे, तुम्ही लक्षपूर्वक ऐका, विशेष करून मराठवाडा आणि विदर्भातला शेतकरी, तुमच्या भागामध्ये काही ठिकाणी नदीकाठी शेत असतात वगैरे असतात, तर लक्षपूर्वक ऐका. तुम्ही जे करताय ना दरवर्षी तेच करा, कारण की यंदा अल्निनोचं वर्ष आहे. आता अल्निनो म्हणलं की तुम्हाला इतर माध्यमांनी दुष्काळ सांगितलेला आहे, ठीक आहे. तर अल्निनोचा आणि लानिनाचा फरक एवढाच असतो की त्याच्या तीव्रतेवरती डिपेंड असतो, म्हणजे तो किती पट मोठा आहे, ठीक आहे. तर आता ह्या वर्षी काय होणार आहे की नासाडीचं प्रमाण गेल्या वर्षी इतकं तर राहणार नाहीये. आणि ह्या वर्षी जो आहे तो दिवाळीच्या अगोदर सुद्धा निघून जाऊ शकतो, म्हणजे नासाडीचं प्रमाण खूप कमी आहे. हिवाळा भरणात रब्बी हंगामात ज्यावेळेस पिकांना आपल्याला पाणीच द्यावं लागतं, जसं की कापसाच्या रब्बी पिकातला खरीप पिकाला देखील पाणी द्यावं लागतं, ते काम यंदा पडणार आहे. गेल्या वर्षी ते पडलं नाहीये. नदी नाल्यांचा आणि तळ्यांचा प्रश्न देखील चांगल्या पद्धतीनं मिटणार आहे. असं काही नाही केलं की तुमच्या तळ्याचे जे काही सांडा आहे तो ओसंडून वाहत राहील 1-2 महिने. ही पद्धत यावर्षी नाहीये. ती भरेल, एखाद्या वेळेस वाहेल सुद्धा, एवढपर्यंत आहे, पण दुष्काळ नाही. एरवी आपल्याला पाणी जे आहे ते जपून वापरावं तर लागतंच, पण एवढं मोठं काही आसमानी संकट नाही. आणि उष्णतेचा प्रभाव हे पहा, जितकी जास्त उष्णता कडक ना तितका पावसाळाही कडक राहतो. लेटपी प्रेशर येणं, आयोडी फॅक्टर काम करणं, एमजी वगैरे सगळ्या गोष्टी इथे समाविष्ट आहेत. मी फक्त वारंवार ह्या जिल्ह्यांना फिरण्याचं एकच काम आहे की तुम्ही घाबरले जाऊ नका. मला जिथे जिथे बोलवाल मी तिथे तिथे आवर्जून येईल आणि तिथे येऊन सुद्धा तुमच्या गावात ठामपणे सांगेल की दुष्काळ नाही. तर याबाबत तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. आणि मात्र एवढंच सांगेन तुम्हाला आपल्या प्रयोगशाळेअंतर्गत की घाबरले जाऊ नका. आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा. 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत, ठीक आहे. अनिता गोरे सर आहेत सिन्नरमधनं. हे पहा, 2 दिवसात तुमच्याकडे आभाळ येते
आणि या भागात सुद्धा तुमच्या थोडंफार मोजक्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. या कालावधीमध्ये आभाळ आणि गरमी वाऱ्याचा वेग सुद्धा कायम असणार आहे. 8 तारखेला पुणे साईड, सांगली साईड देखील पाऊस आहे. चला, प्रश्न काय असतील ते करू शकता. जास्त काही घाबरू नका. एवढं मोठं भयान वातावरण नाहीये की जे तुम्हाला उन्हाळा दाखवेल पावसाळ्यात सुद्धा. आता तुम्ही सुद्धा बघतायत IMDचे रिपोर्ट बदलले, स्कायमेटचेही लवकरच बदलतील. इतर तज्ज्ञ सुद्धा आंब्याच्या फुलोऱ्याकडे पाहून बोंबलत होते, ते सुद्धा आता शांत झालेले आहेत. बातम्या सांगता चांगल्या येतात, पण ह्या बातम्यांवरती एवढा विश्वास ठेवू नका. एवढाही मान्सून लवकर नाहीये. मान्सून तुमच्या भागामध्ये इथे विदर्भाच्या 4 बाजू पडतात. कधी मराठवाडी साईडची बाजू वेगळी, वरती खानदेश साईडची बाजू वेगळी आणि पूर्व विदर्भाची बाजू वेगळी. पूर्व विदर्भामध्ये थोडा लेट पेरण्या होतात. 25 तारखेच्या, 26 तारखेच्या किंवा 28 तारखेच्या आसपास इथल्या पेरण्या होतील. यवतमाळ असतील, पुढे अकोला, अमरावती असेल, नागपूर असेल. दादा, मान्सून म्हणजे मोसमी वारे आहेत आणि महाराष्ट्रात ते लवकर दाखल होतील 7-8 तारखेला. पण पाऊस पडण्याची जी काही प्रक्रिया आहे ती 12-13 तारखेपासूनच चालू होईल. कारण की पहिल्या वातावरणामध्ये लो प्रेशर संपलं की दुसरा टप्पा बनायला वेळ लागतो आणि तो वेळ 15-16चा टायमिंग घेऊ शकतो. 12-13चा 1-2 दिवसाचा फरक पडेल. अकोला, बाळापूरची परिस्थिती देखील चांगलीच आहे. सध्या स्थानिक वातावरणाची भीती आहे 2 दिवसात, 7 आणि 8ला. परभणी, सोनपेठला 6-7 तारखेला स्थानिक वातावरणाचं पाणी आहे. लातूर सुद्धा उद्या आणि परवा दिवशी स्थानिक वातावरणाचं पाणी आहे. आभाळ खूप येणार आहे. राहुल मोरे सर, मी नाराज कुणावरच नाहीये. आणि एक गोष्ट अशी आहे की हे बघा, तुमच्या भागाच्या अंदाजाकडे मी दुर्लक्ष तर करणार नाही, पण एक मला सहकार्य करा. यावर्षी पेरण्यासाठी माझ्या ऍप्लिकेशनलाच तुम्ही येत राहा लाईव्हला. कारण की विषय असा आहे की थोडंसं पितळ उघडं पाडणं गरजेचं आहे. निकामी वाहवा करणाऱ्या लोकांना तोंडाला थोडं पाडूच द्या. ठीक आहे. तर साताऱ्याला देखील तारीख देतोय मी तुम्हाला. PDF फाईल चेक करू द्या मला एकदा. 8-9ला थोडं साताऱ्यामध्ये पाणी आहे, मोठी कंडिशन नाहीये. गेल्या वर्षी सारखा ठोंबरे सर राहिल्याची गॅरंटी नाही घेता यायची, कारण की चक्रीवादळ बनलेत. वातावरण त्याच पद्धतीने बनणार आहे. ठीक आहे. गेल्या वर्षी सारखा पाऊस पडणार सुद्धा आहे. मी मागे पण त्याचं भाकीत केलंय. पण तुम्हाला 14 पासून ते 22 पर्यंत वेटिंग करावं लागणार आहे अनेक ठिकाणी. आणि सर्व दूरची व्याप्ती नाही गेल्या वर्षी सारखी. जुन्नर पट्ट्यामध्ये आगमन व्हायला बार्शी, सोलापूरला 8 तारीख देतोय पाण्याची. सातारा, पुणे, कोल्हापूर यांना 7 तारीख संध्याकाळी किंवा 8 तारीख सकाळची अशी आहे. सांगलीला सुद्धा 8 तारीख आहे, 7-8. सर्व दूर नाहीये, पण पाणी आहे त्या काळामध्ये. कोल्हापूरची परिस्थिती 7 तारखेला संध्याकाळी 8ला. आणि ह्या वर्षी कोल्हापूरच्या पेरण्या थोडा लेट होतील वाऱ्यामुळं. लातूरने 8 तारखेलाही सज्ज राहायचे. पुण्यामध्ये 7 तारीख आहे, पण सर्व दूर नाहीये. दक्षिण भाग विशेषतः बऱ्यापैकी राहू शकतो. जालन्याला स्थानिक वातावरणाचं आहे, लकडे सर. कन्नडचं वातावरण हे स्थानिक वातावरणाचं आहे. 8-9 तारीख देईल तुम्हाला मी. मोठा पाऊस नाहीये. परभणी जिल्ह्यामध्ये परवाच्या दिवशी 6 तारखेला तुरळक नाही, उद्या थोडाफार आणि 7-8ला अनेक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. स्थानिक वातावरणाचं दक्षिण साईडकडे आभाळी दिवस मावता. तुळजापूरला 8 तारीख आहे. 8 तारखेला संध्याकाळपर्यंत दाखल होईल. तुळजापूर, बीड, सोलापूर, बारामती शहर, सातारा परिसर आहे याच्यामध्ये. तुळजापूर भागामध्ये जयदीप ठोंबरे सर, तुम्ही गेल्या वर्षी माझे अंदाज पाहिलेत, काळजी करू नका. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद. आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.